करून समजून घेते. नाही भाऊ, तुझ्या बहिणीची आठवण मागून जाऊ शकत नाही. आणि मी इमानदाराला सांगतो सुरेबाब, तुझ्या बहिणीची जागा मी दुसऱ्या बाईला देऊ शकत नाही. मी ना वचन घेतलाय का मी आपल्या रसिकाची जागा दुसऱ्या कोणाही बाईला देत नाही आणि मी दुसरं दखल करत नाही. उद्या महापुराला तिला हारस केलं माझी मा डोळ्याला येईल. समजलं का? लोकांच्या डोळ्यात नाही ना. समजलं का? जेव्हा जेव्हा तुझ्या बहिणीची आठवण येते धड धड रडतोय मी. पण काय करू, माझा जर उपाय नाही बा. ते देवाने मंदिर होतं मी त्याला केलं. आता मला जे मंजूर आहे ते मला करू दे. मला शाळेत पण सांगा नको. मी परेशान होऊन गेलो हे तुमचे गलाने ऐकून ऐकून. तुम्ही म्हणता हे गोष्ट सत्य आहे. हो. आता उद्या भाषा मोठा होईल. हो. भाषा जाईल, लग्न होईल. हो. सून पोरगी आली म्हणजे काही तुम्हाला काय झालं? माझ्या भाकर पाण्याची सोय निघून जाईल. माझी सुंदर आली आपल्या पोरीसारखे वागणूक दिले. समजलं का? मी बाई बाई तर मला बाबाला झालं मी पटले बाबाले काय करायचं. भाकरीची सोय झाली. तो काही पोरग बसून एकत्र राहतील बाबा, आनंदाने जीवन जगतील. उद्या नातूपत्र झाले. मला कोणतं काम आहे? वावरामध्ये मजूर सांगून गेले, आपल्या नातवायला घेतले की बसलं खेळ. मला हे बरं वाटते. आज सगळ्याच गोष्टी तुमच्या बरोबर आहेत. उद्या सून पोरगी येईल तुम्हाला बापासारखंही वागवा. पण नजरेने उद्या एखादी तुमची तब्येत बिघडली तर सून दुरूनच करणं. घरची कशी राहील आणि मरते के बी माणसाले बाईच्याच काठीसारखा आधार होते आणि बाईले माणसाचाच आधार आहे. ना सून करत आणि नाही पोरगा करत. ठीक आहे तू म्हणलं ठीक आहे. पण माई काळी बोलली, माईचे काळी होते ते काळी बोलली. आता मी समजा दुसरी केली मी आणि तिच्यासारखी नाही भेटली. एक उदाहरण सांगतो. समजला? महाकरुण्याला कोणता अर्थ झाला? ते तर इष्टकीने वाणी झाली. हो.